श्री स्वामी समर्थ महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 6 श्री गणेशाय नमः। धरून दिशेचा हात अक्षरे पंडित लिहेवित तैसे हे स्वामी चरित्र सारामृत स्वामी समर्थ वदविती। मागील अध्यायाच्या अंती चोळपा विनवी स्वामी प्रति कृपा करुणी मजवरती पडोद्यासी चलावे भाषण ऐसे कुणी समर्थ बोलती हासुनी मल्हारावाची या मनी आम्हाविषयी भाव नसे म्हणून या तयांच्या नगरात आम्हा जाणे नव्हे उचित अक्कलकोटे नगरात आम्ही राहणा आवडे ऐसा यज्ञवर्त गेला तात्या मनी चिंतावला आपण आलो या कार्याला ते न जाय सिद्धीसी परी पाहावा यत्न करुनी ऐसा विचार केला मनी मग काय केले तात्यांनी अनुष्ठान आरंभिले भक्ती नाही अंतरी तंभिक साधना ते करी तयांचे स्वामी नरहरी प्रसन्न कैसे होतील मग तात्यांनी काय केले सप्ताहासी ब्राह्मण बैसविले गुरुचरित्र आरंभिले व्हावयाशी स्वामी कृपा परी तयांच्या वाड्यात कधी न गेले समर्थ तात्या झाला व्यग्रचित्त काही उपाय सुचेना आता जाऊन बडोद्याशी काय सांगावे राजेयासी आणि सकळ जनांशी तोंड कैसे दाखवावे ऐसा उपाय करून न होते स्वामी प्रसन्न आता एक युक्ती योजना नावे पळवून येतीसी असो कोणी एक दिवशी साधून योग्य समयासी मेहनत घालून स्वामीशी तातासाहेब निघाले कडप गावचा मार्ग धरला अर्थमार्गी मेहना आला अंतरसाक्षी समर्थाला गोष्ट विदित झाली मेहन्यातून उतरले मागोती अक्कलकोटी आले ऐसे बहुत वेळा घडले हाही उपाय खुंटला मग पुढे राजवाड्यात जाऊन राहिले समर्थ तेव्हा उपाय खुंटत टेकले हात तात्यांनी मग अपयशात घेऊन बडोद्यासे आले परतोनी समर्थ कृपा भक्ती वाचून अन्य उपाय न होय परी मल्हारराव निरुपती प्रयत्नारंभित पुढती सर्वत्रांची विचारिती कोण जातो स्वामीकडे तेव्हा मराठा उमराव यशवंत तयाचे नाव निरुपकार्याची धरून हवं आपण पुढे झाला तो येऊन अक्कलकोटी घेतली समर्थांची भेटी वस्त्रालंकार सुवर्णताटी स्वामी पुढे ठेवीत ती पाहुणी समर्थाला तेव्हा अनिवार्य क्रोध आला यशवंता पाहुणी डोळा काय तेव्हा बोलले अरे बेड अनुनी सत्वर ठोका याचे चरणी ऐसे त्रिवार मोठ्यांनी समर्थ क्रोधे बोलले क्रोध मुद्रा पाहुणी यशवंतराव भ्याला मनी पळाले तोंडचे पाणी लटलटा कापू लागला मग थोड्याच दिवशी आज्ञा आली यशवंताची सत्वर यावे बडोद्याशी तेथील कार्याशी सोडून साहेबाविष प्रयोग केला मल्हारावाशी आळ आला त्या कृत्या माझी यशवंताला गुन्हेगार देखिले हाती पायी बेडी पडली स्वामी वचनाची प्रचिती आली अघटित लीला दाविली ख्याती झाली सर्वत्र इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा परसत भाविक बत्त षष्ठोध्याय गौडहा इति श्री स्वामी चरित्र सारामृते षष्ठोध्याय समाप्त शुभम भवतु श्री स्वामी समर्थ महाराज की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त।